नमस्कार भावांनो, कसे आहेत सगळे? एकदम मजेत ना? वर्कआउट करताय ना? केलाच पाहिजे. वर्कआउट करायच्या आधी बसू आपण अभ्यासाला. सकाळी सकाळी उघडा पुस्तक आहे आणि करा अभ्यासाला चालू. कारण की पडेगा इंडिया तभी तो आगे बढ़ेगा इंडिया ना मेरे दोस्त. तर चला निघालो आता ग्राउंडला. मस्तपैकी ग्राउंडला जाऊन राडा करू. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. चला भावांनो, आलोय ग्राउंडला. ग्राउंडला आल्या लगेच आपला वॉर्मअप चालू केला. मस्तपैकी वॉर्मअप, लुजनिंग, स्ट्रेचिंग सगळं करून घेतलं. कारण स्ट्रेचिंग आणि लुजनिंग लय महत्वाची. आज आपल्याला मारायचं आहे 400 मीटरच्या 12 स्प्रिंट. मस्तपैकी रॅपिटेशन चालू केलं. पर रॅपिटेशन आपली चाललेली 1:17 1:18च्या स्पेसनं. पण मध्ये डायरेक्ट त्या मातीमुळे आणि त्या पित्तामुळे डायरेक्ट उलट्या आल्या. पण आज ठरवलं होतं आज वर्कआउट कंप्लीट केल्याशिवाय काय थांबायचं नाही. त्याच्यामुळे 12चे 12 रॅपिटेशन कंप्लीट केलाय आणि मस्तपैकी गोळा टाका आलो. गोळा पण टाकून घेतला. 7-8 गोळे टाकून मस्तपैकी गोळ्याची प्रॅक्टिस केली. आता आपण आज घेऊन गेलो होतो आपल्या छोट्या मोठ्या पिल्लांसाठी मस्तपैकी दूध पिशवी. कारण म्हणलं काल त्यांना पाणी पाजलं होतं, आज दूध पाजून बघावं. कारण त्यांच्याकडे बी लक्ष देणार कोण नसते. मला आपण नाही दिलं तर कोण देणार आहे. मस्तपैकी मग त्यांना दूध वगैरे पाजून झालं. त्याच्यानंतर म्हणलं आपला वर्कआउट कंप्लीट करावं. मस्तपैकी मग जोर सपाट्या मारायला चालू केलं. आज आपला वर्कआउट पण लय मोठा होता आणि आपल्याला घरी जायला पण उशीर झाला होता. म्हणून पटपट वर्कआउट उरकवला आणि स्ट्रेचिंग आणि लुजनिंगला लागलो. कारण वर्कआउटच्या नंतर स्ट्रेचिंग आणि लुजनिंग खूप महत्वाचे. मस्तपैकी स्ट्रेचिंग आणि लुजनिंग उरकवली आणि घरी जायला रेडी झालो. एवढा वर्कआउट महत्वाचा, तेवढा डाएट पण महत्वाचा. म्हणून घरी आलेलं पहिले फ्रेश झालो, डाएट खाल्ला आणि लॅबला जायला रेडी झालो. पण आज लॅबला जायचं नव्हतं, आज भरपूर कामं होते म्हणून जरा बाहेर गेलो होतो. दिवसभर इतकी पळापळी झाली होती ना, म्हणलं भूक पण लागली. म्हणलं काहीतरी चांगलं खाऊ आणि डायरेक्ट लॅबला जाऊ. मग डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता आपलं लॅबचं दर्शन झालं. लॅबला गेल्या गेल्या पहिला अभ्यासाला बसलो. चला मग भावांनो, मी पण करतो अभ्यास, तुम्ही पण अभ्यास करा. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा.